बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ओडिशातील बहरामपूर इथं सभा घेतली। ते म्हणाले, काल मी प्रभू रामाची नगरी अयोध्येत होतो। आज मी महाप्रभू जगन्नाथाच्या भूमीवर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। यावेळी ओडिशात एकाच वेळी 2 यज्ञ होत आहेत। एक यज्ञ म्हणजे देशात हिंदुस्थानात मजबूत सरकार निर्माण करणं आणि दुसरा म्हणजे ओडिशामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार स्थापन करणं। भाजप जे बोलतो तेच करतो हे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे इथं सरकार स्थापन झाल्यानंतर ठरावपत्रात केलेल्या घोषणांची पूर्ण ताकदीनं अंमलबजावणी करू, ही मोदींची हमी आहे। येथील बीजेडी सरकारची एक्सपायरी डेट 4 जून लिहिली आहे। आज 6 जूनला भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित होणार आहे। भुवनेश्वरमध्ये 10 जून रोजी भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे। भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मी आज आलोय। पुढे ते म्हणाले, लोकांचा भाजपवर विश्वास आहे, फक्त भाजप हा आशेचा नवा सूर्य बनून आलाय। ओडिशात काँग्रेस सुमारे 50 वर्ष आणि बीजेडी सुमारे 25 वर्ष सत्तेत होते, पण काय झालं ते सगळ्यांनी पाहिलंय। ते म्हणाले की ओडिशाची सुपीक जमीन, खनिज संपत्ती, सागरी किनारा, बेहरामपूरसारखे व्यापार केंद्र, संस्कृती, वारसा आणि काय नाही तरीही या श्रीमंत ओडिशातील लोक गरीबच आहेत। या पापाला जबाबदार कोण? उत्तर आहे काँग्रेस आणि बीजेडी। बीजेडीचे छोटे नेतेही मोठ्या बंगल्यांचे मालक झालेत। पुढे म्हणाले, केंद्र सरकारने जलजीवन मिशनसाठी ओडिशाला 10,000 कोटी रुपये दिले। तो पैसा इथल्या सरकारला नीट खर्च करता आला नाही। मोदी गावोगावी रस्ते बनवण्यासाठी पैसे पाठवतात, पण इथल्या गावांमधील रस्त्यांची अवस्था बिकट आहे। मोदी दिल्लीहून फुकट तांदळासाठी पैसे पाठवतात, पण बीजेडी सरकार या योजनेवरही आपला फोटो चिटकवते, असं मोदी यांनी म्हटलंय। मोदींचे निर्दय सरकार जवानांचे बळी उघड्या डोळ्याने पाहतायत। असले सरकार काय कामाचे, असं म्हणत जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीका केली आहे। तसंच जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक घेण्याची हिंमत सरकार दाखवू शकलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरला देशापासून तोडलं आहे। आजही तेथील इंटरनेट सेवा, मोबाईल फोनची सेवा विस्कळीत करून ठेवली आहे। शैक्षणिक संस्थाही नीट चालवता येत नाहीत आणि परिस्थितीवर सरकारचं नियंत्रण नाही। 370 कलम हटवून 5 वर्ष झाले, पण जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक घेण्याची हिंमत सरकार दाखवू शकलेलं नाही। विधानसभा निवडणूक घेतली तर काश्मीरी जनता मतपेटीतून संताप व्यक्त करेल, या भयातून निवडणूकच न घेण्याचा डरपोकपणा सरकार दाखवत आहे। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे। काश्मीर खोऱ्यात आजही अतिरेक्यांचे तळ आहे आणि सरकार फक्त राजकीय बतावण्या करत आहे, असं त्यांनी म्हटलं। पुढे ते म्हणाले की काश्मीरमधील स्थिती सुधारू दिली तर भाजपचा नकली राष्ट्रवाद आणि बेगडी हिंदुत्ववाद खतऱ्यात येईल। प्रत्येक निवडणुकीच्या वेळचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा खेळच संपून जाईल। पुलवामा हत्याकांडाचे राजकारण करणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी? काश्मीरची भूमी गेली 10 वर्ष जवानांच्या रक्ताने रोज भिजतीये, तरीही मोदी म्हणतात सर्व काही ठीक आहे। जवानांचा हत्याकांड आणि निरपराध्यांचे बळी जाणे हेच यांच्या ठीक असल्याचं लक्षण आहे। पुलवामा ते पुंछ जवानांचे बलिदान सुरूच आहे। मोदींचं निर्दय सरकार जवानांचे बळी उघड्या डोळ्याने पाहत आहेत। असले सरकार काय कामाचे, असा सवाल ठाकरे गटानं केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या। त्यानंतर आता उद्या येथील जवळपास 23,72,000 मतदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत। पवार कुटुंबातील या हाय व्होल्टेज लढतीच्या पार्श्वभूमीवर 84 वर्षीय शरद पवार यांनी बारामतीची किल्ला सर करण्यासाठी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या खांद्यावर मतदारसंघातील बूथ केंद्राची जबाबदारी सोपवली आहे। त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, भेल्ला आणि मुळशी येथील बूथ केंद्रांची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर सोपवली आहे, तर पुरंदरचा गड राखण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे।
इंदापूर भागात स्वतः रोहित पवार तळ ठोकणार आहेत, तर बारामतीची जबाबदारी अजित पवार यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बूथ केंद्रांची जबाबदारी सचिन दोडके यांच्याकडे देण्यात आली असून दौडचा किल्ला नामदेव ताकवणे लढवणार आहेत. एवढंच नाही तर पवार कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा गरजेनुसार बूथ यंत्रणा सांभाळणार आहेत. तसंच लोकसभा निवडणुकीत अथक प्रचार केल्यामुळं शरद पवार यांची प्रकृती काहीशी बिघडली आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचे आज आणि उद्याचे दौरे, प्रचार सभा रद्द केल्यात. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होताना दिसतील. राज्यातील 2 राजकीय पक्ष लोप पावेल, या पक्षाचं अस्तित्व दिसणार नाही असा मोठा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट असून निवडणुकीचे टप्पे वाढत आहेत. तसतशी ती सुप्त लाट उघड व्हायला लागली आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल अशा प्रकारचा निकाल लागेल. शरद पवारांनी झालेल्या चर्चेत अपेक्षित नसणाऱ्या जागा देखील निवडून येतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असलेल्या प्रत्येकी 3 म्हणजेच 6 पक्षांपैकी 2 पक्ष निवडणुकीनंतर संपुष्टात येतील. 2 पक्ष एकतर मर्ज होतील किंवा अस्तित्वात नसतील असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केलाय. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. प्रचाराची पातळी फारच खाली गेली आहे. उमेदवार आणि प्रचारकांच्या पातळीवर ते समजून घेता आले असते, पण पंतप्रधानांनी प्रचाराची पातळी खाली नेली. हे आश्चर्यकारक आहे. लोकांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी ते वैयक्तिक टीकाच जास्त करताना दिसत आहेत. शरद पवारांबद्दल पंतप्रधान भटकंती आत्मा म्हटल्यानंतर भाजपला मोदींचे फोटो असलेले पोस्टर्स काढावे लागले. इतका लोकांमध्ये राग आहे असा हल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी चढवला. भाजप जनतेसमोर कोणतेही ठोस मुद्दे घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. अयोध्येत 3 महिन्यांपूर्वी राम मंदिर बनवले गेले, पण त्यांना लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना यंदा निवडणुकीत यश मिळणार नाही असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खाल्ले आणि खाऊ घालून भ्रष्टाचार केला असा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपला गत लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळाल्या, पण यंदा त्यांना 200 जागा देखील देशात मिळणार नाहीत. काँग्रेसने देशात 60 वर्ष राज्य केलं, पण कोणाची मालमत्ता हिसकावून घेतली नाही. नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाला सर्व मालमत्ता हिस्सा देणार असं सांगून दिशाभूल करतायत. पुढे ते म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. संविधानाने देशातील जनतेला हक्क दिलेत, पण भाजप नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर करत आहे. वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही बाब पारदर्शक आणि सदृढ लोकशाहीसाठी घातक आहे. नागरिकांना त्यांचं मत मांडण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. देशात केंद्र सरकार संविधानाने दिलेल्या गोष्टी बदलत असून 3ऱ्या वेळी ते निवडून आल्यास लोकशाही धोक्यात येईल असं शशी थरूर यांनी म्हटलंय. सत्ताधारी विचारत असतील, निलेश लंके तुम्हारे पास क्या है? तेव्हा निलेश लंके उत्तर देतात, मेरे पास जनता का कौल है. अशी तुफान डायलॉगबाजी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. रविवारी अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभा पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी चित्रपटातील संवाद म्हणून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? तशीच परिस्थिती सध्या शिरूर आणि अहमदनगर दक्षिण मतदारसंघात आहे. ते म्हणत असतील, आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, आमच्याकडे राज्य आणि केंद्रातील सत्ता आहे. निलेश लंके तुम्हारे पास क्या है? तेव्हा निलेश लंके अभिमानाने सांगतात, माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे असं त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या या विधानाची सध्या चांगली चर्चा सुरू आहे. दरम्यान शरद पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. प्रचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे सोमवारचे नियोजित दौरे रद्द झाले. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पवार साहेब पुन्हा 3-4 सभा घेत आहेत. मीही सभा घेत असताना काय त्रास होतो याची मला जाणीव आहे.
पवार साहेबांना उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून ते पुन्हा जोमाने सभा घेतील आणि आम्ही प्रचार करू, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावलाय. स्वतः शेण खाऊन दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असं देवेंद्र फडणवीस यांचं धोरण आहे, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दात फडणवीस आणि शिंदे गटावर टीकास्त्र डागलंय. ते म्हणाले की तुम्ही आमचे 40 आमदार का फोडले, त्यावर तुम्ही बोलत नाहीत. शरद पवार आणि आमचे 40 आमदार फोडले म्हणजे स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. फडणवीसांचं सध्या हेच धोरण दिसत आहे. स्वतः खा शेण खायचं, शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्यांच्या तोंडाला वास घ्यायचा, अशी खालच्या पातळीची टीका संजय राऊतांनी केली आहे. मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. यावर पुढे राऊत म्हणाले, हे खरं आहे. मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करू नये अशी भूमिका घेतली. मराठी माणसाचा आवाज राहू नये याच कारणासाठी मोदी शहांनी ही शिवसेना तोडली. शिवसेना शिंदे गट ही बुळचट शिवसेना आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं हे आव्हान स्वीकारलं आहे, असं ते म्हणाले. याशिवाय काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी RSS समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करेकरांना गोळी घातली असा आरोप केला होता. यावरून सध्या राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले, काही लोकांनी त्यावेळी प्रश्न उपस्थित केला होता. हेमंत करकरे यांचे शहीद होणं रहस्यमय आहे, पण हे मी मानत नाही. त्या ठिकाणी आणखी पोलीस अधिकारी शहीद झाले. अशोक कामटेंसह तुकाराम ओंबळे करकरे शहीद झाले. त्यावेळी सर्वात मोठं युद्ध देशाच्या शत्रूबरोबर झालं होतं. असं असतानाही हेमंत करकरे यांचं नाव आता पुढं आलंय. पण विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य पहिल्यांदा केलं नाही. या संदर्भात मी 2 गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो, असं राऊत म्हणाले. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सोमवारी उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात CBI आणि ED प्रकरणात BRS नेत्या कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायाधीश कावेरी बावेचा यांनी सांगितलं की त्यांना दिलासा देण्याची ही योग्य वेळ नाही. यापूर्वी 23 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने कविता आणि अन्य आरोपी चरणप्रीत यांच्या कोठडीतही 7 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती, जी उद्या संपतीये. अंमलबजावणी संचालनालयाने सुनावणी दरम्यान सांगितलं होतं की कवितांच्या प्रकरणात एजन्सी 60 दिवसात आरोपपत्र दाखल करेल. त्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. EDने त्यांना 15 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील घरातून अटक केली होती. 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या घरावर छापा टाकला होता. सुमारे 8 तासांच्या शोध आणि कारवाईनंतर सायंकाळी 7 वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. एजन्सीने त्यांना दिल्लीत आणलं होतं. कविता साऊथ ग्रुप या दारू व्यापाऱ्यांच्या गटाची प्रमुख सदस्य असल्याचा EDचा आरोप आहे. साऊथ ग्रुपशी संबंधित लोकांवर दिल्लीतील दारू व्यवसायाच्या परवान्याच्या बदल्यात आपला 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. 16 मार्च रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने कवितांना EDच्या कोठडीत पाठवलं होतं. तेव्हापासून त्यांच्या कोठडीत वाढ होतीये. सध्या BRS नेत्या 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.